आजचा जो विषय आहे तो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे होतं का? फिमेल या खूप जास्त इमोशनल असतात, त्यांना इमोशनल नीड लागते आणि मेल हे प्रॅक्टिकल असतात. आणि ज्यावेळी फिमेल एखाद्या पर्सनसोबत इमोशनली कनेक्ट होते त्यानंतरच ते रिलेशन ती पुढे स्वीकारते आणि पुढे कंटिन्यू करते. बट जसं जसं फिमेल जेव्हा त्या नात्यामध्ये ते दोघे येतात त्यानंतर कुठेतरी इनडिरेक्टली किंवा डिरेक्टली जो सुरुवातीला माझा हजबंड किंवा माझा बॉयफ्रेंड केअर घेत होता ती हळूहळू फेड होते. आता घरातनं सकाळी सकाळी वाद झाले वाईफसोबत असेल किंवा हजबंडसोबत असेल, मग मी कामावरती आल्यावर माझ्या चेहऱ्यावरती ते दिसतंय. मी सॅड आहे कारण की माझी प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. तर मग माझा बॉस असेल, माझे कलिग असतील, ते मला विचारतात आय यू ओके? मला ते खूप छान वाटतंय इन द सेन्स मला इमोशनली कनेक्ट वाटते आणि मी तिकडेच रडायला लागते. कारण की मला कोणाला तरी ते सांगायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, बट सांगायला कोणीच नाही. माझा नवरा तर ऐकून घेत नाही. फिजिकल वर्सेस मानसिक याच्यामध्ये जर कम्पेअर केलं तर अफेअर्समध्ये फिजिकल नीडमुळे अफेअर्स होण्याची शक्यता ही कितपर्यंत असते? 60-40 रेशो आपण म्हणू शकतो. फिजिकल नीडमुळे होणारे जे अफेअर्स आहेत हे मोस्ट प्रोबॅबली 60% आहेत. ओके. आता फिजिकल नीड म्हणजे बेसिकली आपण बघतो की आता मेलमध्ये मग काय होतं, मेल प्रॉपर परफॉर्म करू शकत नाही किंवा त्याने परफॉर्म केलेला आहे तर त्याला अगेन रिअश्युरन्स हवा. तर ती वाईफ बोलून दाखवत नाही की मी सॅटिस्फाय झाली. मग त्याला असं वाटतं की मी सॅटिस्फाय करतोय की नाही, सेल्फ डाऊट यायला लागतो. आणि सेल्फ डाऊट आल्यावरती मग काय होतं की मोस्टली फिमेल सगळ्यात आधी रिस्पेक्ट शोधतात. ओके. ठीक आहे. सेकंड इमोशनल नीड. माझा भर इमोशनल नीडवरती काय, कारण की बाय नेचर देवानेच फिमेलला तसं बनवलंय की त्यांना इमोशनल नीडची गरज असते. आणि थर्ड वन इज प्रेम. ठीक आहे. या 3 गोष्टी जर तिला ऑफिसमध्ये मिळाल्या तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतात. अशोक खरात हे जे प्रकरण आहे एन नंबर ऑफ पार्टनर सोबत किंवा चिटिंग केलं म्हणा किंवा ते आले व्हॉट्सॲपवर जे काय असेल याच्यामध्ये काय माइंडसेट असावं किंवा याच्या मागची भावना काय आहे किंवा हे कसं काय करू शकले, मानसिकता काय होती, येणाऱ्या लोकांची काय होती? अगेन मला असं वाटतं की म्हणजे आपण बघितलं एप्स्टीन फाईल, त्यात खूप लहान लहान मुली आहेत. रेपिस्ट ज्यावेळेस रेप करत असतो त्यावेळेस त्याच्या भावना काय असतात? काय होतं ना की त्यांचे डिझायर फुलफिल होत नाहीये किंवा एखादी मुलगी आवडली आहे. आपल्या सोशल मीडियावरती सगळंच ओपन आहे, पॉर्न बघितले जातात. मग पॉर्नमध्ये ज्या प्रकारे केलं जातं त्याच्यामुळे मग काय होतं, त्या माझ्या डिझायर अजून उत्तेजित होतात आणि मग मला त्या फुलफिल करायचं. मग माझ्यासमोर जे दिसेल त्याच्यावरती मी त्या फुलफिल करतात. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने तुमच्या विचारांवरती काम करणं खूप गरजेचं आहे. अगेन एक विचार आपली पूर्ण लाईफ खराब करतो. आपले विचार आपल्या भावना कंट्रोल करतात, आपले इमोशन्स कंट्रोल करतात आणि आपल्या त्याच्यावरती काय म्हणतात बिहेवियर जे असतं, वागणूक ती डिपेंड असते. सो हे जे रेपिस्ट लोक आहेत यांचे विचारांवरती सगळ्या गोष्टी असतात.